खरीप हंगामातील सोयाबीनच्या काढणीनंतर आता शेतकरी जे आहेत ते रब्बी हंगामात गुंतले आहेत। सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 82,000 हेक्टरवर जे आहेत ते शेतकरी जे आहेत यांनी हरभरा असेल किंवा गहू पिकाची लागवड केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो तुषार सिंचनाच्या माध्यमातून जे आहे ते हरभरा पिकाला जे आहे ते शेतकरी सध्या पाणी देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 82,233 हेक्टर क्षेत्रावर जे आहे ते पेरणी आहेत रब्बी हंगामाची आणि सर्वाधिक कल जर आपण पाहिला तर हरभरा आणि गहू पिकाकडे आहे। जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर सरासरी क्षेत्र जे आहे ते रब्बी हंगामाचं 1,48,879 हेक्टरवर आहे आणि त्यापैकी जर आपण पाहिलं तर 55 हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे। जवळपास ज्वारी जर आपण पाहिलं तर 55 हेक्टर क्षेत्रावर जे आहे ते ज्वारीची पेरणी देखील रब्बी हंगामात झाल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। सोबतच जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 65,000 हेक्टरवर जे आहे ते शेतकऱ्यांनी यावर्षी हरभऱ्याची पेरणी केलेली आहे रब्बी हंगामात आणि सोबतच 14,000 हेक्टरवर जे आहे ते गव्हाची देखील पेरणी जवळपास जिल्ह्यात पूर्ण झालेली आहे। सोयाबीनच्या काढणीनंतर जे आहे ते दुसरं पीक म्हणून जे आहे ते शेतकऱ्यांचा कल हरभरा आणि गव्हाकडे राहतो आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते या ठिकाणी पेरणी झालेली आहे आणि आता पाणी देण्याचं काम सुरू आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी जवळपास 20 ते 25 दिवसांपूर्वी हरभऱ्याची पेरणी केली होती त्या पिकावर जर आपण पाहिलं तर हरभरा पिकावर जे आहे ते मर रोगाचा देखील सावट आलेला आहे। त्यामुळे दुसरीकडे जे हरभरा उत्पादक शेतकरी आहेत ते देखील संकटात आलेले आहेत। एकंदरीत जर चित्र पाहिलं तर तब्बल 82,000 हेक्टरवर जे आहे ते रब्बी हंगामात जे आहे ते गहू आणि हरभरा पीक जे आहे ते घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांची जी आहे ती लगबग मोठ्या प्रमाणावर आहे। सोयाबीनने जे आहे ते दगा दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता जर आपण पाहिलं तर रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पिकाकडे आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।